जोरात बघा काका. अरे बे अर्ज थोडं मागे 2 मिनिट जरा खाली जरा नाही लेवर होईल का. आज खऱ्या अर्थानं हे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्या मोजक्या शिटा घेऊन आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन लढवण्याचं ठाम ठरवलेलं आहे. आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली काही मोजक्या शिटा सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊन लढत आहे. आज आपण बघितलं तर जगाच्या पोशिंद्याची वणवण काय थांबायला तयार नाही, परंतु आज त्याचा कौटुंबिक दर्जा बघितला, शैक्षणिक दर्जा बघितला, आरोग्याचा प्रश्न बघितला तर सगळ्याच बाजूनं त्याची चहूबाजूनं त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होत आहेत. फक्त बाकीचे पार्ट्या सगळ्या कळवळा आणतात की बाबा आम्ही शेतकऱ्याचे हे आहे, पण तारणहार कोणी व्हायला तयार नाही. गेल्या अनेक वर्ष म्हणतोय आम्ही की कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकरी, परत शेतीपंपाचं संपूर्ण लाईट बिल माफ झालं पाहिजे, परत आमचा बाकीचे जे उसाचा दराचा प्रश्न आहे तो आम्ही सातत्याने घ्यावा लागतो, हमी भावाचा प्रश्न आम्हाला सातत्याने घ्यावा लागतो. तर माझी तमाम सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे, नम्र विनंती आहे की आम्ही सर्व मंडळी चळवळीतली गेली 20 वर्ष 22 वर्ष संघर्ष करतोय आणि तुमच्या ह्या उसाच्या कांडीला आम्ही किंमत मिळवून दिली तर आमची किंमत तुम्ही ठेवली पाहिजे. ज्यावेळेला आमची किंमत वाढल त्याच वेळेला तुमच्या परिवाराची घरादाराची संपूर्ण किंमत वाढणार आहे. तुम्हाला आज जो मान सन्मान आहे त्या उसाच्या कांडीला आम्ही उसाला दर मिळवून दिला, आज टनाला 300 रुपये जास्त मिळवून दिले, त्याच्यामुळे तुम्हाला समाजात स्थान आहे, घरात कौटुंबिक स्थान आहे, पै पाहुण्या स्थान आहे, आपण व्यवस्थितरित्या राहू शकतो. त्यासाठी म्हणून माझी नम्र विनंती कळकळीची विनंती आहे की उसाची किंमत वाढवण्यासाठी म्हणून आम्हाला पाठबळ द्या, स्वाभिमानीच्या शिलेदारांना पाठबळ द्या. तुमची परिस्थिती बदलणाऱ्याचं 100% आम्ही दिली, ह्याच्या अगोदर करून दाखवले आणि ह्याच्यामध्ये अडथळे दलाल हमाल कोण नाही. डायरेक्ट तुमच्या पासबुकावर माझ्यासारखा पैसे मिळवून देणारा दुसरा कुठलाही उमेदवार हा त्या सातारा जिल्ह्यात नाही. 300 रुपयानं नुसते 1000 कोटी रुपये सातारा जिल्ह्यात आम्ही स्वाभिमानीच्या माध्यमातून आंदोलन करून जास्त मिळवून दिल्यात. अजूनही तुमची परिस्थिती बदलायची असेल चळवळीत हात बळकट करा. बाकीच्या नुसत्या विकासाच्या भूलतापा आहेत ते तुमच्यात बाकी बदल होणार नाही. तुमचा कष्ट करायला रस्ता नसला तरी तुम्हाला वाटेल त्या मार्गाने तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. 60 70 वर्ष एका घरात सत्ता आहे तरी विकासाच्या भूलतापा द्यायच्या थांबलेल्या नाहीत. विकास आपला झाला तर 100% सगळ्या शेतकरी समृद्ध होईल आणि उभा राहील. एक ना एक दिवस आपल्याला पाण्याचा संघर्ष आहे, पुढे मोठी आव्हान आहेत, ते करायचे असतील तर आमच्यासारख्या स्वाभिमानी शिलेदारांचा मी एक नोट एक वोट अशा पद्धतीनं आदरणीय राजू शेट्टींच्या फॉर्म्युल्यानुसार मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोजक्या सीटा आम्ही इथं सातारा जिल्ह्यामध्ये लढवत आहे आणि 100% आम्हाला चांगलं पाठबळ आहे. 100% आमचा विजय निश्चित आहे. यावेळेला शेतकऱ्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवस संघर्ष करून आम्ही जे 3500 रुपयेपर्यंतचा टप्पा नेलाय, आम्हाला हाच टप्पा 5000 रुपयेपर्यंत उसाचा टनाचा दर नेण्याची म्हणजे 5 रुपये किलो एवढा नगण्य सुद्धा आमच्या दृष्टीनं दर आहे, परंतु ते नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही हे निवडणूक नसून हे एक आंदोलन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्याला सामोरे जातोय. गोरगरीब माईबाप जनतेनं आया बहिणीने आमच्या सकाळी पाठीपासून उठणाऱ्या शेणामुतात हात घालणाऱ्या सगळ्यांचा आशीर्वाद खंबीरपणे आमच्या पाठीचा आहे. विजय आमचा निश्चित आहे. आमचे सर्व शिलेदार मोठ्या संख्येनं फरकानं निवडून येतील आणि इतर पक्षांना ज्यांना कळवळा आहे शेतकऱ्याचा त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि ज्याच्यात कोणाच्यात हिंमत आहे त्यांना आडवं येऊन दाखवावं. त्याला सपाट केल्याशिवाय ह्या वेळेला स्वाभिमानी शिलेदार गप्प बसणार नाही, शेतकरी गप्प बसणार नाही. एवढंच आव्हान ह्या वेळेला देतो. आमच्या अजून बऱ्याच ठिकाणी उमेदवार आहेत, काही यांच्याबरोबर काही चर्चा बी चालू आहेत कोणाबरोबर. जर आम्ही एकत्रितपणे गेलो काय होतंय, लोकशाही संपत चालली आहे अशी सर्वच धारणा सगळ्या माणसांच्या मनामध्ये झाली आहे. लोकशाही टिकवायची असेल तर क्रांतिसिंह नाना पाटलांचा प्रतिसरकार तो पॅटर्न साताऱ्यात पहिल्यांदा रुजला गेला आणि तो भारतानं स्वीकारला. तशाच पद्धतीचा लोकशाही बचाव हे आंदोलन ह्या इथं सर्व पक्षीयांनी करणं गरजेचं आहे आणि तो पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रानं स्वीकारेल. याच्या अगोदरी तुम्ही ह्याच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीची एक सभा झाली होती, संपूर्ण वातावरण बदलायची सभा साताऱ्यातनं झाली होती. क्रांतिकारांचा जिल्हा आहे, माजी सैनिकांचा जिल्हा आहे, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे 100% यश येईल आणि सर्वांनी एकत्र होण्याचं मी आवाहन करतो. आणि नसेल तर आम्ही आहे मैदानात, आम्ही मैदान सोडून हटणारी माणसं नाही. काही मोजक्या शिटा घेऊन आम्ही मैदानात आहे. आम्ही इतर सगळेच पक्ष पातळ्या सोडून लोकशाही बचाव अशी आघाडी एक तयार करा
आणि आपापल्या पक्षानं जिथं जिथं कोणाला काही जागा सुटतात काय करतात त्या तुल्यबळ जागा घेऊन आपण लढूया. कारण लोकशाही बचवून वाचवणं हे एक फार मोठं घटना म्हणतात. कुणाचं कलम 21 नुसार कुणाला समान अधिकार आहे का? लाईट आम्हाला रातच्या 1 वाजता देतात, बाकीच्याला उद्योजकाला 24 तास लाईट आहे, शेतकऱ्याला 8 तास लाईट आहे रात्रीची एरीची. आता निवडणुकीच्या तोंडावर दिवसा लाईट 8 तास काहीतरी असं करतात, परत ती बंद करतात, बिघडवतात. ह्या प्रत्येक वेळेचा जुमलाबाजी आहेच. त्याला माणसा ही वैतागलेली आहे. फक्त काय करतात, पैशाचा बेसुमार वापर, सत्याचा बेसुमार वापर करून काही लोकशाही संपवायला निघाले असेल तर प्रत्येकाचं एक चांगल्या नागरिकाचं एक कर्तव्य आहे लोकशाही वाचवण्यासाठी ठामपणे. आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ठामपणे लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात आहे. हा होऊ शकतो ना. आम्ही म्हणतोय आव्हान तेच करतोय की लोकशाही वाचवा तर देश वाचेल. काहीतरी विचार तत्व धोरणं अबाधित राहतील, नाहीतर मग सगळीच माणसं स्वार्थानं एकाच बाजूला पळत राहतील. आणि आपण बघितलंय मीडियाच्या माध्यमातून काय कालवा दंगा हे ते सगळं बघितलेलं आहे. सातारा जिल्ह्यात 4 मंत्री आम्ही कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्याबद्दल, कुठल्याही ह्याच्याबद्दल आमचं कुणाचाही वाद विवाद नाहीये. आम्हाला आमचा अजेंडा आहे फक्त शेतकरी, आणि तो 80-90% शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. त्याला मान सन्मान आहे का आज बाजारपेठेत? अजिबात नाही. पण तो मिळवून द्यायचा असेल, हमीभाव मिळवायचा असेल, कर्जमुक्ती मिळवायची असेल, पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, पाण्यात चोऱ्या आज सत्तेच्या ताकदीच्या जोऱ्यावर काय पाणी चोऱ्या बी झालेल्या आहेत त्याही वाचवायचे असतील, आपला अधिकार हा अबाधित राखायचा असेल तर लढावं लागेल. जे बटेंगे तो कटेंगे तसं आहे का नाही, तो लढेंगे तो बचेंगे.